नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणच्या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बुलढाणा जिल्हा पोलीसची प्रश्नपत्रिकेतील गणिताचे संपूर्ण स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। चला पहिला प्रश्न बघू। बुलढाणा जिल्ह्याला आलेला गणिताचा पहिला प्रश्न होता बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येतून 7 अंक 11 वेळा वजा केल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती? या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला होता। आपल्याला काय विचारले, 7 हा अंक किती वेळा, तर 11 वेळा, म्हणून आपण 7 गुणिले 11 करणार आणि त्याने सांगितले बाकी किती उरते, तर 6। उरलेली बाकी आपण त्यामध्ये प्लस करून देणार। किती आहेत बाकी? 6 आहेत। म्हणजेच यांची क्रिया करून घेऊ आता। 11 7 77 प्लस 6, 77 प्लस 6 जर केले आपण तर बेरीज होते 83 आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 2। मी मनाशी एक संख्या धरली, त्याच्यामध्ये 35 मिळवले व आलेल्या बेरजेस 14ने भागले तर उत्तर 5 आले, तर ती संख्या कोणती? या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा। मग आपण काय करू, याचं समीकरण मांडून घेऊ। संख्या कोणती आहे? संख्या पकडली x, त्याच्यामध्ये किती मिळवले, तर 35 मिळवले, म्हणून बेरीज करून आपण बेरजेमध्ये 35 लिहिले बरोबर, व आलेल्या बेरजेस 14ने भागले। आलेल्या बेरजेस काय केलं, 14ने भागले बरोबर। उत्तर काय मिळालं मग त्याला, तर त्याला उत्तर मिळालं म्हणे 5 बरोबर। हे झालं आपलं समीकरण तयार। आता या समीकरणाला आपण सोडून घेऊ बघा। x + 35 जशाच्या तसे राहतील बरोबर 5 आणि हा 14 छेदात आहे, हा इकडं गुणाकारामध्ये जाईल बघा। आता यांची क्रिया करून घेऊ। x + 35 बरोबर 14 पंच 70। आता पुढं समोर x बरोबर 70 बघा, हे 35 इकडं प्लस आहे, या बाजूला गेले की मायनस होतील, म्हणजेच x बरोबर आपण जर 70 मधून 35 वजा केले तर खाली होतात 35, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर होतं योग्य पर्याय क्रमांक 3। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3। खालीलपैकी कोणती संख्या 3ने पूर्ण भाग जात नाही, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तुम्ही घ्या आणि भाग देऊन बघा आणि उत्तर येतं आहे की नाही येतं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। उत्तर आल्यास यस सांगा। चला तर आपण तोपर्यंत नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, एक समीकरण दिलेलं आहे आपल्याला। काय दिलेलं आहे समीकरणामध्ये, तर बघा 7, आता कोणतंच चिन्ह नाही या दोघांच्या मध्ये, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह असणार आहे। 7 गुणिला x कंसाचा वर्ग अधिक 350 बरोबर 791। या पद्धतीचा हा प्रश्न क्रिया करायला सुरुवात करून घेऊ बघा। कंसाचा वर्ग आहे म्हणल्यावर या कंसातील दोन्ही संख्यांना तो वर्ग लागू असणार आहे, म्हणजेच 7चा वर्ग गुणिले x वर्ग अधिक 350 बरोबर 791 बघा। आता 7चा वर्ग जशाला तसा राहील गुणिला x वर्ग ही जशाला तसा राहील, आता येईल बरोबर आणि येतील 791। आता 791 हे इकडं प्लस आहे, या साईडला गेलं की मायनस होऊन जातील, म्हणजे -350, म्हणजे 7चा वर्ग बरोबर x वर्ग गुणलकार चिन्ह आहे, x वर्ग बरोबर यांची दोघांची जर वजाबाकी करून घेतली तर वजाबाकी येते 441। किती येते वजाबाकी? 441। आता इकडं समोर घेऊन टाकू आपण बघा। आता समोर दिसतंय, आता काय राहणार आपला, फक्त या साईडला x वर्ग राहणार। x वर्ग बरोबर यो कोण येत आता, बरोबर येतं 441 आणि या 7चा जर वर्ग करून घेतला तर या 7चा वर्ग किती येणार आहे, तर 49, म्हणजे छेदामध्ये किती 49 येणार आहे। आणि इकडे जर घेतला आपण x बरोबर बघा, हे 441 कोणाचा वर्ग आहे, तर 21चा। कोणाचा वर्ग आहे? 21चा, तो घेऊन टाकू आणि इकडं हा 49 कोणाचा वर्ग आहे, तर हा 7चा वर्ग आहे, म्हणून x बरोबर 7 × 7 7 × 21, म्हणून आपल्या प्रश्नाचं xचं उत्तर होतं काय, तर 3 पर्याय क्रमांक 4। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, 16 गुणिला 5 भागिला 20 अधिक 4 - 3, 5 × 1 = 5, 5 × 20, 4 × 1 = 4, 4 × 16। आता जी क्रिया बाकी ती खाली लिहून घेऊ। 4 अधिक 4 - 3, 4 अधिक 4 होतात 8 - 3, जर यांची क्रिया केली तर उत्तर येतं आहे 5, म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 6। जर
15,000 रुपये रक्कम चौघामध्ये एकास, तिनास, पाचास, 6 प्रमाणात वाटल्यास दुसऱ्या व्यक्तीचा वाटा किती? तर एकूण रक्कम किती आहे? 15,000. एकूण रक्कम किती आहे? 15,000. कोणता व्यक्ती विचारला आहे? तर दुसरा. मग दुसऱ्या व्यक्तीशी संबंधित गुणोत्तर कोणतं आहे? तर 3. म्हणून गुणाकारामध्ये 3 ठेवले आणि छेदामध्ये या सर्व गुणोत्तराची काय करून घेतली? तर बेरीज करून घेतली. या प्रमाणाची काय करून घेतली? बेरीज करून घेतली. बघा यांची सगळ्यांची बेरीज जर केली तर बेरीज येते 15. बघा क्रिया करून घेऊ. 15 एक 15, 15 एक 15 आणि खाली काय उरले मग आपल्याकडे आता भाग दिल्यानंतर? तर बघा हे 3 शून्य, सॉरी इथं 3 शून्य पाहिजे, एक शिल्लक झाला आहे, गुणिला 3 आणि हे उत्तर येईल आपलं 3000. किती येईल उत्तर? 3000. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न दिलेले आहेत बघा आपल्याला. काय दिलेले आहेत? तर नेक्स्ट प्रश्न दिलेले आहेत 1/3 अधिक 2/5 मायनस x बरोबर 2/5 आणि विचारलं आहे तर x बरोबर किती? काय विचारलं आहे? तर x बरोबर किती या पद्धतीने विचारलेलं आहे. तर बघा मग आपण आता हा राहील x बरोबर काय दिलं आहे आपल्याला? 2/5. बघा हा 1/3 प्लस आहे, जर या साईडला नेला तर हा 1/3 मायनस होऊन जाईल. बघा आता हा 2/5 प्लस आहे, इकडच्या साईडला जर नेला आपण तो पण मायनस होऊन जाईल. मग 2 काय राहील खाली आपल्याकडं? 5 राहील. आता यांची सगळ्यांची क्रिया करून घेऊ आपण. बघा सगळ्यात पहिले हे छेद कसे आहेत? वेगवेगळे, म्हणून छेद समान करून घेऊ. तर छेद समान केला तर याला गुणावं लागणार आहे 3 ना, याला गुणावं लागणार आहे 3 ना, याला गुणावं लागेल 5 ना, याला गुणावं लागेल 5 ना, याला गुणावं लागेल 3 ना, याला गुणावं लागेल 3 ना. आता प्रत्येकाच्या छेदामध्ये बघा, प्रत्येकाच्या छेदामध्ये किती झाले? तर 15 झालेले आहेत. बघा यांचा गुणाकार 3 दुने 6 मायनस 5 एक 5 आणि हा 3 दुने 6, हे मायनसचं चिन्ह जशाला तसं ठेवू मध्ये, हे झाले 6 आणि यांची जर सगळ्यांची क्रिया करून घेतली तर काय येतं आहे उत्तर? मग हा -5 आणि हा -6 दोघांची बेरीज होणार किती? तर 11. किती होणार? 11 आणि हा मायनस त्यातून 6 झाला तर म्हणजे काय उत्तर येणार आपलं? 5. मग छेदामध्ये किती बाकी? तर 15. मग 5 एक 5 आणि 5 त्रिक 15. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? तर 1/3 पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघू. तर आपला नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, याला मिटवून घेऊ, थोडंसं जागा होऊन जाईल आपल्याला. बघा नेक्स्ट प्रश्न आहेत. आता हा पॉईंटचा प्रश्न आहे, इथं हे लिहिणं गरजेचं आहे व्यवस्थित. बघा लिहून घेऊ एकदा प्रश्न. म्हणजे बघा 0.739 त्याच्यानंतर 73.9 त्याच्यानंतर आहे बघा 0.0739 त्याच्यानंतर शेवटची संख्या आहे 7.39. आता यांची आपलं बेरीज करणं आहे, व्यवस्थित बेरीज करून घेऊ. बघा हे 9 यांची जर बेरीज केली तर किती होणार आहे? 9 3 12, हात चाला 1, 9 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 3 20, हात चाले 2, पुन्हा 7 3 आणि 9 12, 12 आणि 7 19, 19 20 21, हात चाले पुन्हा 2, पुन्हा 7 7 आणि 3 10, 10 आणि हातचा 2 12, बाकी उरला एक हातचा 7 आणि 1 8 आणि हे बघा पॉईंट खाली पॉईंट देऊन घेतला म्हणजे आपलं उत्तर आलं 82.1029. पर्याय क्रमांक 1ला आपलं उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न घेऊ. बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. एक मुलगा त्याच्या 3/5 प्रवास मोटरसायकलने करतो व 7/9 प्रवास बसने करतो आणि उरलेला 11 किमी प्रवास सायकलीने करतो, तर एकूण किती किमी प्रवास करतो? काय विचारलं आहे तुम्हाला? एकूण किती किमी प्रवास करतो या पद्धतीचा हा प्रश्न विचारलेला आहे. मग आता सगळ्यात पहिले या दोघांची आपण काय करून घेऊ? बेरीज करून घेऊ. कोणाकोणाची? 3/5 अधिक 7/20 बरोबर. मग छेद समान करण्यासाठी याला गुणावं लागणार आहे 4 ना, याला गुणावं लागणार आहे 4 ना. आता छेद काय होऊन जाईल? समान होऊन जाईल. बघा मग छेदामध्ये राहिले किती? 20 आणि 4 त्रिक 12 अधिक 7 म्हणजेच 19. छेदात 20 त्यानं अंतर पार केलं आहे आणि हे बघा उरलेलं अंतर किती आहे त्याचं? तर 11 किमी. उरलेलं अंतर किती आहे? तर 11 किमी आहे. ऑलरेडी तो किती चाललेला आहे? ऑलरेडी तो चाललेला आहे 19 छेदामध्ये
20, 20 पैकी किती चालला तो 19 चालला, म्हणजे मग 20 पैकी बाकी किती राहिला तर 20 पैकी 1 बाकी राहिला आणि हे छेदामध्ये 20 आणि 1 छेदामध्ये 20 म्हणजेच किती मग तर 1 छेदामध्ये 20 म्हणजे आपल्याला दिलेले 11 किमी, बरोबर आहे. तर 11 किमी. तर मग आपल्याला विचारलं आहे त्याचा एकूण प्रवास किती, तर एकूण प्रवास किती असणार आहे त्याचा तर 1. मग काय करायचं फक्त या 11ला या 20 गुणून घ्यायचे. काय करायचं ते 11ला 20 गुणून घ्यायचं आहेत. 11 दुने 22 म्हणजे 220 किमी हे त्याचं काय असणार आहे पूर्ण अंतर असणार आहे. चला तर आपण नेक्स्ट प्रश्न बघू. आता नेक्स्ट प्रश्न तुम्हाला दिसतोय खाली रोमन अंकावरती आधारित आहे. कशावरती आधारित प्रश्न आहे रोमन अंकावरती आधारित आहे. बघा आपण आता ह्या पहिल्या पर्यायाची बेरीज करू, कारण काय सांगते ते खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. तर मग आता याची बेरीज केली, याची ही संख्या किती आहेत मग 10 10 20 20 आणि हे 4 किती तर 14, बरोबर. पर्याय क्रमांक 1 मधली हे बघा 10 आणि 10 20 20 आणि 4 24 आणि हे बघा 10 10 आणि 10 म्हणजे हे 30 आणि 30मधून जर 6 गेले तर किती होतात खाली 24 उरतात. म्हणजे हा पण पर्याय कसा आहे, हा पर्याय बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पर्याय बघू. नेक्स्ट ऑप्शन 2 नंबर. 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा 10 10 20 आणि 20 आणि हे 6 26, बरोबर. त्याच्या पुढचा बघू आता काय म्हणतोय पर्याय. तर बघा हे किती तर हे 4 4 आणि 10 4 आणि 10 किती 4 आणि 10 14 14 14 आणि 5 14 सॉरी हे 14 नाहीत हे 9 9 आणि 10 19 19 आणि 5 24 25 आणि 26 हे पण 26, म्हणजे हा पर्याय पण बरोबर आहे दुसरा. तर पर्याय क्रमांक 3 चेक करून बघू. पर्याय क्रमांकामध्ये हा 10 आणि 5 15 आणि समोर वजाबाकीचं चिन्ह दिसतंय आणि हे किती आहेत मग तर हे आहेत 6 6 गेले तर खाली कुर्ती उरले तर 9 झाले, इथपर्यंत 9 झाले आणि हे किती आहे तर मग हे आहे 10 आणि 1 11. हे किती आहेत 10 आणि 1 11, म्हणजे पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे आणि आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. 3ची स्थानिक किंमत विचारलेली आहे. मग 3 कुठे दिसतोय हा 3. 3 वरती किती संख्या आहेत बघा 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष आणि दशलक्ष म्हणजे 30 लाख. पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत आपल्याला वर्गमुळावरती आधारित दिलेला आहे. हे बघा पहिले याला सॉल्व करून घ्या, बरोबर. याला सॉल्व करून घेतलं तर याला वर्गमुळातून बाहेर जर काढला आपण या 49ला जर वर्गमुळातून बाहेर काढलं तर किती येतं 7 येतं आहे. आणि आपल्याला वर्गमुळामध्ये पुढं दिलेलं आहे 282. त्याच्यामध्ये जर 282 प्लस केलं तर वर्गमुळामध्ये येतात 289 आणि 289 कुणाचा वर्ग आहे बाहेर काढला तर ते येतं आहे 17. आणि आता शेवटला इथं दिलेले आहेत आपल्याला किती 208. किती दिले 208 आणि 208मध्ये जर आपण 17 प्लस केले तर बघा यांची दोघांची बेरीज केली ते 15. हातचा परत केला 2 225. वर्गमुळामध्ये किती आले तर 225 आले आणि वर्गमुळातून जर 225ला बाहेर काढला आपण तर बाहेर निघतात 15. मग आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 13. एका कुटुंबातील पती व पत्नी यांचे सरासरी वय 39 वर्षे आहे आणि त्यांच्या मुलासह तिघांच्या वयाची सरासरी ही 27 वर्षे आहे, तर मुलाचे वय किती. मग आपल्याला पती आणि पत्नीचे जर एकूण वय माहिती झाले तर मग आपण ते काढून घेऊ. पती आणि पत्नीचे एकूण वय काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे 39 व्यक्ती किती होते 2 म्हणून गुणिला 2. बघा 9 दुने 18 हातचा आला 1 3 दुने 6 आणि 1 7 म्हणजे पती आणि पत्नीचे मिळून किती आहे तर 78. आणि मुलगा मिळाल्यानंतर त्यांची सरासरी किती झाली तर 27 झाली. आणि मग व्यक्ती किती झाले 3 म्हणून 27 गुणिला 3 27 त्रिक किती होतात तर 81 होतात, बरोबर आहे. मग आता काय करायचं 81मधून 78 वजा करून टाकायचे. 81मधून जर 78 वजा केले तर खाली होतात 3 म्हणजे मुलगा किती वर्षाचा आहे तर 3 वर्षाचा आहे. म्हणजे आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट प्रश्न बघू. आपला नेक्स्ट प्रश्न आहे बघा लोकसंख्येवरती आधारित प्रश्न आहे जो की आपण कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे तर चक्रवाढ व्याज पद्धतीने हा सोडवावा लागणार आहे. बघा आता एका गावाची लोकसंख्या किती आहे, एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 7% वाढते. 2024 साली त्या शहराची लोकसंख्या एकक दशक शतक हजार 10,000 आणि लक्ष 3 लक्ष असल्यास 2026मध्ये
त्या शहराची लोकसंख्या किती होईल? अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. सगळ्यात पहिले आपण या प्रश्नाची काय करून घेऊ, मांडणी करून घेऊ. बघा 3 वरती किती शून्य आहे तर 5. 1 2 3 4 5. गुणाकारामध्ये व्याजाचा दर आहे 7% म्हणून 100 मध्ये प्लस करून लिहिणार आणि वर्ष किती होत आहे तर 2 वर्ष होत आहे म्हणून 2 वेळेस लिहिणार छेदामध्ये 100. आता कॅन्सलेशनची क्रिया करून घेऊ. हे 2 शून्य कॅन्सल झाले, 1 2 हे शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 हे 2 शून्य कॅन्सल झाले. आता आपण सगळ्यात पहिले गुणाकार करून घेऊ. 107 गुणिला 107, 7 7 49, पुढं शून्य असल्यामुळे डायरेक्ट लिहू. 7 1 7 0 0 0. त्याच्यानंतर 107 जशाला तसे येतील. आता यांची सगळ्यांची बेरीज करून घेऊ. 9 4 7 7 14, पुढं शून्य असल्यामुळे जसं तसा लिहून घेऊ. 1 1 1 जसाला तसा. आता गुणाकारामध्ये आपल्याकडे 30 उरलेले आहेत. गुणाकारामध्ये शून्य बाजूला राहू दे, थोडासा 3 न गुणून घेऊ फक्त. बघा 3 9 27, हातच्याले 2, 3 चौक 12 2 14, हातसाला 1, 3 चौक 12 1 13, हातसाला 1, 3 1 3 आणि 1 4, पुन्हा 3 1 3. आता आपल्याकडे हातचा नाही आहेत आणि हा आपला शून्य बाकी होता. हा शून्य आपण ठेवून दिला म्हणजे उत्तर आलंय, सॉरी इथं 34 यायला पाहिजे. इथं किती यायला पाहिजे? 34 यायला पाहिजे, कारण आपल्याला 2 प्लस करायचे होते व तिथं हातचा बाकी राहून गेला आपला. म्हणजे उत्तर आलंय 34 34 70. कुठे दिसतोय ऑप्शन 34 34 70. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 15. एका वस्तूची किंमत सुरुवातीला 25% कमी झाली, नंतर पुन्हा 10% कमी केली तर वस्तूची किंमत एकूण किती टक्क्यांनी कमी झाली? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आपण वस्तू पकडू 100% किमतीला विकत घेतली, बरोबर आहे. 25%ला कमी झाली म्हणल्यावर मग आपण काय करणार आता? बघा 100 गुणिला 75, कारण 25% कमी झाली छेदात 100. नंतर 10% कमी झाली म्हणजे 90 छेदामध्ये 100. क्रिया करून घेऊ. 100 100 कॅन्सल. 25 त्रिक 75, 25 चोक 100 आणि 9 चोक 36, सॉरी 3 9 27, 3 9 27 आणि छेदामध्ये किती आहे तर 4. क्रिया करून घेऊ. 4 1 4, 4 सक 24, बाकी उरले 3, 4 7 28, बाकी उरले 2, दिला पॉईंट झाले 20, 4 पंच 20. बघा गुंतवले होते किती? 100%. मिळाले किती तर 67.5%. म्हणजे 100%मधून 67.5% जर वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं आहे 31.5. किती उत्तर मिळतं तर 31.5 याचं उत्तर मिळतं आहे. क्रिया करून बघा. 10मधून 5 गेले, खाली उरले 5, हातचा परत केला, पुन्हा इथं उरतोय, सॉरी इथं उरतात 2, हातचा परत केला, इथं उरतोय 7 गेले, सॉरी 7 गेले, खाली उरतोय 3. उत्तर मिळतं आहे 32.5. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. चला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा पुढचा प्रश्न आहे आपला. एक दुकानदार पेनच्या मूळ किमतीला खरेदी करून त्यापैकी 20 पेनाची विक्री केली तर त्या व्यवहारात त्याचा नफा किंवा तोटा किती? तर पेन किती खरेदी केले ते 25, मूळ किमतीला खरेदी केले, त्यापैकी 20 पेनाची विक्री केली, बरोबर आहे. 20 पेन विकली तर त्याला किती नफा झाला? मग 5 पेन एवढा नफा झाला. म्हणजे मग 5 गुणिला 100 आणि छेदामध्ये वस्तूमध्ये नफा होतोय म्हणून छेदामध्ये कधीही विक्री वस्तू ठेवायच्या. विक्री वस्तू किती आहे? 20, 20 1 20, 20 5 100 आणि 5 गुणिले 5 म्हणजे त्याला किती टक्के नफा होणार आहे तर 25% नफा होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला प्रश्न नेक्स्ट बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा. प्रश्न क्रमांक 17. अमित एका बँकेमध्ये 35,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदत संपल्यावर त्याला 52,500 रुपये परत मिळाले तर त्याचा व्याजाचा दर किती होता? या पद्धतीचा हा प्रश्न आहे बघा. मग मुद्दल किती आहे? 35,000, बरोबर. मुदत किती आहे? 5 वर्ष. व्याजाचा दर किती आहे तर x छेदामध्ये 100. मग सरळ व्याज किती? तर हे बघा, हे 52,000 ही मुद्दल आहे. त्यातून जर आपण काय काढून घेतलं, आपली जर मुद्दल काढून घेतली, ही रास आहे. 52,000 काय रास आहे. त्यातून जर आपली 35,000 रुपये मुद्दल काढून घेतली तर आपल्याकडे व्याज मिळणार आहे बघा 17,500 रुपये. किती व्याज मिळेल? 17,500 रुपये मिळणार आहे. बघा 1 2 1 2 0 0 कॅन्सल झाला, हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल, 5 1 5,
5 1 5 5 त्रिक 15, बाकी उरला 2, 5 5 25 आणि 35 1 35, 35 1 35 आणि हा इथं एक शून्य बाकी आहेत बघा. हा शून्य जशाला तसा ठेवला म्हणजे 35 1 35 आणि हा बाकी असला शून्य म्हणजे 10%. इथं ऑप्शन दिसतंय कुठं नाही, तर मग किती टक्के व्याज जर असेल तर 10%. चला पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 18. 2 तासात 72 किमी अंतर जाते. 2 तास म्हणजे किती, तर 120 मिनटं. 120 मिनटात किती जाते ती, 72 किमी. तर मग 17 मिनटात किती, तिरकस गुणाकार करून घ्या. आता बघा 120 गुणिला x आणि अंशामध्ये ठेवून घ्या 17 गुणिला 72. मग 12 1 12, 12 सक 72 आणि 17 सकम 102. 17 सकम किती होतात, तर 102 होतात. 102 भागिले 10 जर केले तर उत्तर येते 10.2 म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. सॉरी, पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 19. 10 मजूर रोज 7 तास काम करून 15 दिवसामध्ये पूर्ण करतात, तर 35 मजूर रोज 10 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील. बघा मग 10 10 कॅन्सल, 7 1 7, 7 5 35, 5 1 5, 5 त्रिक 15. किती दिवसात, तर 3 दिवसात पूर्ण करतील. पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघू. एक टाकीचा 4/7 भाग 42 मिनिटात भरतो, तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल. बघा 4/7 भरण्यासाठी किती वेळ लागू लागला, 42 मिनिटं. बरोबर आहे. मग टाकी किती बाकी रिकामी, तर बघा 7/3 बाकी आहे. 7/3 बाकी, मग 7/3 बरोबर किती, 7/3 बरोबर किती. तर मग याचं डायरेक्ट आपण आता क्रिया करून घेऊ. बघा तिरकस गुणाकार करायचा आहे. 3/7 गुणिला 42 आणि भागाकारामध्ये 4/7 घ्यायचा. तर जर आपल्याला गुणाकार ठेवायचा असेल तर या 4/7चा जे तर व्यस्त करून घेऊ, म्हणजे 7/3 किती, तर 4. 7 1 7, 7 सकून 42, बे 1 बे दुने 4, बे त्रिक 6, 3 त्रिक 9, 9 7 63 म्हणजे 63/2, बे 1 बे त्रिक 6, पुन्हा बे 1 बाकी उरला 1, दिला पॉईंट झाले 10, बे 5 10 म्हणजे 31.5 मिनिटं वेळ लागणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 21. 7 किलो बाईट म्हणजे किती बाईट. 1 किलो बाईट बरोबर 1024. किती, 1024. तर मग आपल्याला इथं काय करायचं आहे, आता सरळ फक्त गुणाकार करायचा आहे. कोणता, 1024 गुणिला 7 आणि 1024 गुणिला जर 7चा गुणाकार केला तर उत्तर मिळतं तुम्हाला पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्न बघू. एका आयताची रुंदी लांबीपेक्षा 50% कमी. लांबीपेक्षा किती टक्क्याने कमी आहे, 50% कमी आहे. तर आयताची परिमिती 120 असेल तर लांबी किती. बघा परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. मग आपण पर्यायातून घेतली लांबी 40, लांबी किती घेतली, 40 घेतली. तर मग रुंदी किती असणार आहे, 50% म्हणल्यावर 20 आणि अशा 2 असतील, कारण एकूण बाजू 4 असतात, त्यातल्या 2 2 सारख्या असतात. आणि यांची सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर किती येते बघा, तर 120 येते. म्हणून आपण जी पर्यायामधून जी लांबी घेतली होती ती बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत. मोहनकडे जेवढे बदक आहेत त्याच्या दुप्पट कुत्रे आहेत. त्यांचे सर्वांचे एकूण पाय 100 आहे, तर मोहनजवळ एकूण किती कुत्रे आहेत. बघा आता याला पण आपण पर्यायामधून जाणार. मोहनजवळ आपण जर 20 कुत्रे पकडले, किती, 20 कुत्रे. कुत्र्याला पाय असतात 4, 20 चोक किती, 80. आणि बघा मोहनकडे जेवढे बदक आहे, मग बदक कुत्रे जर 20 असतील तर बदक किती असणार आहे, 10च असणार आहे. 10 गुणिला 2, 10 दुने 20. बघा टोटल पायांची संख्या किती झाली, 100 झाली. आणि इथं बघा बदकांच्या दुप्पट कोण आहे, कुत्रे दिसत आहे. म्हणजे आपण घेतलेला ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता
प्रश्न क्रमांक 24चं उत्तर तुम्ही काढायचं यानं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे. चला आपण पुढचा प्रश्न घेऊ. तोपर्यंत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. बघा 754 रुपयामध्ये काही नोटा 50 रुपयाच्या, काही नोटा 5 रुपयाच्या आहे, तर 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात? आपण जर घेतला पर्याय क्रमांक 1, 15 नोटा 50 रुपयाच्या म्हणलं तर 15 गुणिले 50 जर केलं तर आपल्याला उत्तर मिळतं आहे, बरोबर उत्तर मिळतं आहे 750. पण आपली रक्कम त्यापेक्षा काय कमी आहे, त्यात प्लस काही 5 रुपयाच्या नोटा पण आहे. म्हणून दुसरा पर्याय जरी घेतला तर त्याचं उत्तर येणार 850च्या नोटा घेतला. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती बरोबर आहे? तर 3. कारण की बघा पर्याय क्रमांक 3 14 गुणिले 50 जर केलं तर उत्तर किती येतं आहे? तर 14 पंचे 70 म्हणजे 700 रुपये. आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे किती रुपये उरले? अजून 45 रुपये. तर 45 रुपये उरले तर 5 जर भाग दिला, 5 1 5, 5 9 45 म्हणजे 9 नोटा पण किती रुपयाचे असणार आहे? 5 रुपयाचे तिथं असणार आहे. टोटल आपले किती झाले? बरोबर 785 रुपये होऊ लागलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.